तर आज आपण बनवणार आहोत सोलापुरी पद्धतीने सुकं मटण आणि रस्सा, झणझणीत रस्सा. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि त्यात मॅरिनेशनसाठी चवीनुसार मीठ, हळद आणि धण्याची पावडर टाकलेली आहे आणि हे मॅरिनेशनसाठी अद्रक लसूण पेस्टही टाकली आहे आणि दह्याने खूप छान टेस्ट येते आणि आपल्याला म्हणजे पोटात जळजळ होत नाही आपण खाल्लं तरी. आणि ते अर्धा ते 1 तास मॅरिनेशनसाठी ठेवते आहे. आणि हे बघा, त्यासाठी आपण खोबऱ्याचं वाटण करत आहोत. तर खोबरं मी भाजून घेतलेलं आहेत आणि हे बघा, हे वाटण तयार आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा पुदिनाही वापरायचा, त्यानेही खूप छान टेस्ट येते. आणि हे बघा, हे 1 तासभर मॅरिनेट करून ठेवलं होतं दह्यामुळे त्यात पाणी सुटलं आहे आणि हे आपलं वाटण तयार आहे. तर मटण शिजायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मी कुकरमध्ये शिजवते शक्यतो. आणि आपण हे तयार केलेलं वाटण आता मी तेलामध्ये कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि त्यात आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते टाकायचं आणि त्याच्यावरती ताट ठेवून ताटात पाणी ठेवायचं, जेणेकरून खाली त्या मटणाला मस्त तेल सुटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण थोड्या वेळासाठी ते झाकून ठेवायचं आहे आणि मस्त त्याला तेल सुटू द्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे वरती प्लेट ठेवायची. ह्याने अजून मटणाला खूप छान टेस्ट येते, कारण ते सगळे मसाले त्यात मुरले जातात. अशा प्रकारे तेल सुटलं की मग नंतरनी त्याला आता थोडंसं त्यात गरम पाणी ओतायचं आणि कुकरला लावून द्यायचं. एक मोठी शिटी करायची आणि 10 मिनटं तरी मंद आचेवरच ते कुकर लावून ठेवायचं, म्हणजे मटण चांगलं शिजतं. हे बघा, हे अशा प्रकारे मटण आता शिजलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतेच. हे बघा, सहज म्हणजे आपल्याला जसं लागतं तसं व्यवस्थित शिजतं मटण. आणि मग लगेचच आता थोडंसं मुलगा माझा छोटा असल्यामुळे अळणी मटण मला काढायला लागतं, तर ते मुलासाठी मी काढून ठेवत आहे थोडंसं. आणि त्यानंतर आता आपण बनवूया सुकं आणि आमटी, रस्सा. आमच्या सोलापुरी भाषेत आमटीच म्हणतो आम्ही. त्यासाठी हे बघा, हे अळणी पाणी आहे, त्याचीच रस्सा भाजी बनवायची आहे. त्यासाठी कढईत मी इथे तेल घेतलं आहे आणि तेलात ते वाटण, आपलं खोबऱ्याचं जे वाटण होतं तेच वापरतो. आम्ही सोलापुरी माणसं असल्यामुळे आम्हाला कांदा आणि टोमॅटोचं वाटण जास्त जमत नाही. खोबऱ्याच्याच वाटणात आम्ही नॉनव्हेज जास्त तर खातो. त्याच्यामुळे हे बघा, अशा प्रकारे वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ते मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर हे बघा, हे आमचं तिखट आहे, याची रेसिपी मी चॅनलवर टाकली आहे, बघायची असल्यास तुम्ही बघू शकता नक्की. तर असं मस्त ते काळा मसाला टाकला आहे आणि थोडंसं चिकन मसाला टाकला आहे आणि मस्त त्याला तेल सुटू दिलं. आणि त्यानंतर लगेच हे बघा, हे अळणी मटण त्याच्यामध्ये अळणी मटणाचा जो रस्सा होता तो त्यात टाकून दिलेला आहे. आणि आम्ही सोलापुरी माणसं असल्यामुळे आम्हाला असं पातळ रस्सा लागतो, त्याच्यामुळे ग्रेव्ही टाईप अजिबातच जमत नाही आम्हाला, पोटच भरत नाही आमचं, आम्हाला कुस्करून खायची सवय. त्याच्यामुळे हे बघा, तर्री किती मस्त आलेली आहे. मसाला नवीन असल्यामुळे हे बघा किती तर्री आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही आता 5 ते 7 मिनटं चांगली उकळू द्यायचा आहे रस्सा. त्याच्यामुळे छान टेस्ट येते. आणि त्यानंतर थोडंसं कोथिंबीर त्याच्यावरती टाकायचं आहे. बघा, अशा प्रकारे रस्सा उकळू द्यायचा आहे. आणि इथं मी थोडंसं टेस्ट करून बघितलं होतं, त्याच्यामुळे मी सांगते आहे की छान झालं आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला सुक्कं मटण बनवायला घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी कढईत थोडंसं तेल टाकून आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं तेच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि तुम्हाला खास टिप म्हणजे पुदिना वापरा मटणासाठी, खूप छान टेस्ट येते आणि मस्त वास येतो पुदिन्यामुळे भाजीचा आणि तर्रीही मस्त येते. तर हे बघा, आपलं सुकं मटण करण्याची रेसिपी चालू आहे. तर आता ते चांगलं तेल सुटल्यानंतर ह्यात आपण काळा मसालाच टाकायचा आहे. थोडंसं मसाला टाकला आहे मी दुसरा. आणि अशा प्रकारे हे बघा, तिखट लागतं आम्हाला जास्त, त्याच्यामुळे मी जास्तच टाकत आहे मसाला. आणि थोडीशी चटणीही टाकायची, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. तर हे बघा, अशा प्रकारे मस्त हे तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हे आपण सुकं मटण करण्यासाठी जे मटण काढून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे आणि मस्त परतायचं आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आणि मसाला चांगला त्यात मुरेपर्यंत
हे बघा मस्त झालेलं आहे आणि याच्यावरही आपण कोथिंबीर कट करून टाकणार आहोत. तर कसं वाटलं आपलं सोलापुरी सुक्कं मटण आणि रस्सा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे मटणाचा बेत कसा असतो तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा किती मस्त झालेलं आहे आणि यात थोडासा आपण रस्सा साईडनी टाकला ना तर एकदम कोरडं कोरडंही होत नाही. खूप मस्त म्हणजे ग्रेव्ही टाईप होतं. आणि व्हिडिओ रेसिपी बघून तोंडाला पाणी आलं का नक्की कमेंट करून सांगा. हे बघा हे थोडंसं मी सुकं सुकं वाटायला म्हणून रस्सा थोडासा साईडनी सोडलेला आहे, जेणेकरून एकदम कोरडं कोरडं होऊ नये म्हणून. आम्हाला असं मस्त झालेला आहे बघा रस्सा. आणि हे बघा रस्सा पण आपला बघा मस्त झाला आहे. आता त्याच्यावर गार्निशिंग करायला चालू आहे. भाकरीसोबत, भातासोबत आणि चपातीसोबत कशासोबतही ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. आणि मग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, कमेंट करा. आणि आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काळ्या मसाल्याची ही रेसिपी मी टाकलेली आहे, तेही जाऊन चॅनलवर जाऊन नक्की पहा. आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट